नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास इसवी सन 1800 ते 1920 या अभ्यासपत्रिकेचा व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यास करत आहोत। 1800 ते 1920 या अभ्यासपत्रिकेतील काव्य वाङ्मयाचे स्वरूप आणि विशेष हे प्रकरण किंवा हा घटक आहे, त्याचा विचार आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे। मित्रांनो, काव्य वाङ्मयाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आधुनिक कवितेमध्ये दोन भाग केले जातात। पहिला भाग 1800 ते 1874 आणि दुसरा भाग 1874 ते 1920। 1800 ते 1874 या काळामध्ये आपण मध्ययुगातून आधुनिक काळामध्ये प्रवेश केलेला आहे, तसाच साहित्याने सुद्धा मध्ययुगीन साहित्यातून आधुनिक साहित्यामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे पारंपरिक वळणाची कविता आणि नवी आधुनिक कविता या दोघांची सरमिसळ या कालखंडामध्ये सापडते। काही पारंपरिक वर्णनाची कविता या कालखंडात सापडते, काही स्वतंत्र काव्यलेखन या कालखंडामध्ये झालेलं आहे। काही पारंपरिक आणि आधुनिक दोन्हीचं मिश्रण काही कवितेमध्ये दिसून येतं, म्हणून या कालखंडाला संक्रमणाचा काळ असं म्हटलं जातं। संक्रमण कालखंडातील काव्य असा जेव्हा उल्लेख येईल तेव्हा आपण समजून घ्यायचं की 1800 ते 1874 हा जो कालखंड आहे तो सर्वच वाङ्मय प्रकाराच्या बाबतीमध्ये संक्रमणाचा कालखंड आहे, बदलाचा कालखंड आहे। पारंपरिक कवितेकडून आधुनिक कवितेमध्ये परिवर्तन होण्याचा हा कालखंड आहे, म्हणून याला संक्रमण काळ असं म्हणतात। दुसरा या कालखंडाला नाव आहे तो म्हणजे भाषांतर युग असं या कालखंडाला 1800 ते 1874 या कालखंडाला म्हटलं जातं। आता भाषांतर युग का म्हणतात? कारण या कालखंडामध्ये इंग्रजांची राजवट 1818ला संपूर्ण भारतावर आली। त्यानंतर इंग्रजी शिक्षण लॉर्ड मेकॉले यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी यायला लागलं आणि मग इंग्रजी शिक्षण शिकलेली माणसं, ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळा आल्या। ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे जे धर्मोपासक होते त्या इंग्लंडमधले, तर ते या ठिकाणी आले आणि त्याच्यामुळं इंग्रजी शिक्षण या भारतामध्ये द्यायला किंवा मुक्त शिक्षण या भारतामध्ये त्याची सुरुवात झाली। आणि ही सुरुवात झाल्याच्या नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी ग्रंथ इथल्या लोकांनी जेव्हा वाचले तर त्याची रूपांतर, भाषांतर, इंग्रजी कवितेचं भाषांतर असेल, खंडकाव्यांची भाषांतर असतील किंवा रूपांतर असतील, तर ही या कालखंडात झाली। त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाषांतराचं हे युग होतं, म्हणून याला भाषांतर युग सुद्धा म्हटलं जातं। तर भाषांतर युग किंवा संक्रमण कालखंड असे दोन नावं आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ते 1800 ते 1874 या कालखंडाला आहे। 74 पासून मात्र केशवसुतांचा उदय होतो। केशवसुतांनी स्वतंत्र मराठी कविता लिहिली, संपूर्ण अर्थानं, ज्याला आशयाच्या आणि रचनेच्या दोन्ही अंगानं कवितेला आधुनिक रूप दिलं, नवनवीन साहित्य प्रकार मराठीमध्ये आणले आणि मग त्यानंतर केशवसूत आणि त्यांचे समकालीन कवी यांनी मराठी कवितेचा एक सुवर्ण काळ या ठिकाणी मराठीमध्ये आणून दिला। तर तो 1874 ते 1920 हा कालखंड आहे, ज्याच्यामध्ये केशवसूत, गोविंदाग्रज, बालकवी, रेवणसिंह टिळक, कवी विनायक, कवी रेंदाळकर, तर असे अनेक कवी लिखाण करताना दिसतात। तर आज आपल्याला 1800 ते 1874 हा जो संक्रमणाचा कालखंड आहे किंवा ज्याला भाषांतर युग असं म्हटलं जातं, त्याच्यातल्या काही रचनांचा आढावा घ्यायचा आहे। विशेषतः त्याच्यामध्ये खंडकाव्य आणि विनाकाव्य यांची जी भाषांतरं झाली तर त्याचा आढावा आपण घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण जी 4 महत्त्वाची ग्रंथ या काळात झाली त्याच्यातली 2 खंडकाव्य, दैवसेनी आणि इंदिरा नावाचं, जे इंग्रजी भाषेतून रूपांतरित भाषांतरित झालेलं आहे। एक राजा शिवाजी नावाचं कुटेंचं स्वतंत्र काव्य आहे, जे बोली भाषेतून लिहिलेलं आहे, तर त्याचाही आढावा घेणार आहोत। आणि इंग्रजीमधली जी विनाकाव्य होती तर त्याचा मराठीमध्ये भाषांतर करून कुसुमांजली नावाचा एक संग्रह प्रकाशित करण्यात आला। तर या 4 पुस्तकांचा, ग्रंथांचा, काव्यग्रंथांचा आढावा आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे। मित्रांनो, सुरुवातीला आपण दैवसेनी नावाच्या ग्रंथाकडे जाऊ।
दैवसेनी हे खंडकाव्य आहे जे बजाबा रामचंद्र प्रधान यांनी 1867ला लिहिलं. आता हे दैवसेनी काय आहे तर सर वॉल्टर स्कॉट नावाचे जे पाश्चात्य लेखक आहेत त्यांनी लेडी ऑफ द लेक नावाचं त्यांचं खंडकाव्य गाजलेलं आहे. त्या खंडकाव्याचा आधार बजाबा प्रधान यांनी घेतला आणि मराठीमध्ये दैवसेनी नावाचं त्या पार्श्वभूमीवर एक खंडकाव्य लिहिलं. आता तर सर वॉल्टर स्कॉटचं जे लेडी ऑफ द लेक आहे तर त्याची पार्श्वभूमी आहे स्कॉटलँडचा डोंगराळ प्रदेश. म्हणजे स्कॉटलँड नावाच्या देशामध्ये जो डोंगराळ प्रदेश आहे तिथलं जनजीवन आहे त्याचं चित्रण त्या खंडकाव्यामध्ये सर वॉल्टर स्कॉट यांनी केलेलं आहे. बजाबा प्रधान यांनी मात्र त्यासाठी राजस्थानच्या पार्श्वभूमीचा वापर केला. म्हणजे जयपूर आणि जयपूरची जी राजवट होती, जयपूरचा जो इतिहास आहे, त्या ठिकाणचे राजा असेल, प्रधान असेल, तर त्याचा संदर्भ घेऊन राजस्थानचा इतिहास या दैवसेनी नावाच्या खंडकाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. 235 श्लोकाचं दैवसेनी नावाचं हे खंडकाव्य जे भाषांतरित नाही आहे, आधारित आहे, म्हणजे अनुकरणात्मक खंडकाव्य आहे. सरळ सरळ जे भाषांतर असतं तसं केलेलं नाही, कारण सर वॉल्टर स्कॉटचं जर लेडी ऑफ द लेक आहे तर ते स्कॉटलँडच्या धर्तीवर वेगळं काव्य आहे, पण त्याच्यातून प्रेरणा घेऊन त्याचा आधार घेऊन मराठीमध्ये राजस्थानच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचं जीवनचित्रण करत करत एक अनुकरणात्मक खंडकाव्य बजाबा प्रधान यांनी लिहिलं. अतिशय सुंदर असं हे खंडकाव्य झालेलं आहे. संवाद याच्यामधले अतिशय खूप चांगले आहेत. अकृत्रिम ज्याला म्हणतो, कुठेही कृत्रिमता या संवादामध्ये दिसत नाही. साधी आणि मधुर भाषेमुळं हे खंडकाव्य अधिक गाजलं आणि वाचकांना जास्त पसंत पडलं. अनेक वृत्तांचा वापर सुद्धा या खंडकाव्यामध्ये केलेला आहे. शृंगार, वीर आणि करुण या 3 रसांचा संगम या खंडकाव्यामध्ये झालेला दिसतो. हे 3ही रस चित्रित करण्याचं काम केलेलं आहे. जयपूरमधल्या प्रधानाची मुलगी आणि राजा यांच्या प्रेमाचा संबंध या खंडकाव्यामध्ये आलेला आहे. तो या खंडकाव्याचा विषय आहे. तर असं राजस्थानच्या पार्श्वभूमीवर एक प्रधान कन्या आणि राजा यांच्या प्रेमाची कहाणी दैवसेनीमधून बजाबा प्रधान यांनी मांडलेली आहे. तर हे मराठीतलं पहिलं खंडकाव्य ज्याला म्हणता येईल तर ते सर वॉल्टर स्कॉट यांच्या लेडी ऑफ द लेकच्या आधारावर बजाबा प्रधान यांनी लिहिलं. दुसरं काव्यग्रंथ आहे तो म्हणजे राजा शिवाजी याच कालखंडामधला, जो 1869ला महादेव मोरेश्वर कुटे यांनी लिहिला. आता महादेव मोरेश्वर कुटे हे स्वतंत्र वळणाचे लेखन करणारे कवी. त्यांचा मन नावाचा सुद्धा कविता संग्रह प्रसिद्ध आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी मनोविश्लेषण किंवा मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून मनाचं चित्रण करणाऱ्या कविता लिहिलेल्या आहेत. म्हणजे कवितेमध्ये मन हा विषय आहे, पण त्याच्यासाठी मानसशास्त्रीय दृष्टिकोनाचा आधार त्यांनी घेतलेला आहे, त्यांचा मन नावाचा. तसंच त्यांचं एक काव्य जे गाजलं ते म्हणजे राजा शिवाजी, जे 1869ला त्यांनी निर्माण केलं. हे वीररस प्रधान काव्य आहे, स्वतंत्र काव्य म्हणून या काव्याकडं बघितलं जातं. मुळामध्ये या राजा शिवाजी नावाच्या काव्याला त्यांनी 28 पानाची इंग्रजी प्रस्तावना लिहिलेली आहे आणि यामधून या प्रस्तावनेमध्ये अतिशय क्रांतिकारक विचार मांडले. म्हणजे ज्याला समाज हा एकसंघपणे राहिला पाहिजे, जगला पाहिजे, सर्व समाजातल्या घटकांनी एकत्र येऊन कुठंतरी स्वतःचं राज्य निर्माण केलं पाहिजे आणि त्यासाठी शिवाजी महाराजांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. या अंगानं क्रांतिकारक विचार मांडण्याचं काम त्यांनी आपल्या या प्रस्तावनेमध्ये केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की इथं जे 3 वर्गामध्ये विभागलेला समाज आहे या भारतातला, एक म्हणजे जुने शास्त्री आहेत, दुसरे आंग्ल विद्याविभूषित लोक आहेत आणि तिसरे निरक्षर लोक आहेत. जे जुने शास्त्री लोक आहेत हे संस्कृतचा आधार घेतात किंवा संस्कृतकडे झुकलेली आहेत. आंग्ल शिक्षित जे लोक आहेत ते इंग्रजी भाषेकडे झुकलेली आहेत आणि अशिक्षितांची भाषा मात्र त्यांची लोकभाषा आहे, प्राकृत भाषा आहे.
मग अशा वेळेला जे आंग्ल विद्याविभूषित लोके आणि जुने पंडित लोक असतील, शास्त्री लोक असतील, यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी संस्कृतमध्ये आणि इंग्रजीमध्येच आपली ग्रंथरचना केली. मग त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांच्याकडे असलेलं ज्ञान हे सर्वसामान्य लोकांपर्यंत आलेलंच नाही. म्हणजे आमचा फार मोठा देश असताना सुद्धा तो विभागला गेला आणि ती विभागणी होत असताना ज्ञानाच्या पातळीवर सुद्धा विभागणी झालेली आहे. शास्त्रीय आणि आंग्ल विद्याविभूषित लोकांना असलेलं ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत जात नाही आणि सर्वसामान्याचं ज्ञान शास्त्रीय आणि आंग्ल विद्याविभूषित लोक घ्यायला तयार नाही. अशा वेळेला सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये ग्रंथ निर्मिती झाली पाहिजे म्हणून राजा शिवाजी नावाचं खंडकाव्य हे कुटे यांनी लोकभाषेतून लिहिलं. म्हणजे लोकांची जी भाषा आहे, जी सर्वसामान्य माणसाला कळाली पाहिजे आणि उद्देश हा आहे की या तीनही वर्गांनी एकत्र आलं पाहिजे, एक राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून एकत्र आले पाहिजे की आपण एका राष्ट्रामधले सगळेजण आहोत. आणि एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांसारखा आदर्श होऊ शकत नाही. ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, ज्यांनी 18 पगड जातीतली माणसं एकत्र केली आणि स्वराज्याची निर्मिती केली, एक रयतेचं राज्य निर्माण केलं, त्या पद्धतीनं रयतेचं राज्य निर्माण करणाऱ्या शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन या ठिकाणी आपण एकत्र आलं पाहिजे आणि या ठिकाणी प्रगती केली पाहिजे. ही एक भूमिका घेऊन राजा शिवाजी नावाचं खंडकाव्य लिहिलं आणि शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांचं कार्य आणि त्याचा आदर्श या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न या काव्यामधून करण्यात आलेला आहे. तर असं हे राजा शिवाजी नावाचं एक काव्य, स्वतंत्र काव्य. तिसरं काव्य खंडकाव्य आहे जे ते म्हणजे इंदिरा नावाचं, जे डॉक्टर का.र. कीर्तिकर यांनी लिहिलं. डॉक्टर कीर्तिकर हे व्यवसायाने डॉक्टर होते, ज्यांनी इंदिरा नावाचं खंडकाव्य लिहिलं जे 1884ला. आता जे हे खंडकाव्य आहे ते टेनिसन नावाचा जो पाश्चात्य विचारवंत आहे किंवा लेखक आहे त्याच्या प्रिन्सेस नावाच्या खंडकाव्याची ही अनुकृती आहे. प्रिन्सेस नावाचं खंडकाव्य डॉक्टर कीर्तिकरांनी वाचलं आणि त्याच्यावर आधारित या ठिकाणी ही इंदिरा नावाचं खंडकाव्य त्यांनी लिहिलं. इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथच्या काळामध्ये स्त्री सुधारणाविषयक जे विचार आले तर त्याचा आधार टेनिसनच्या प्रिन्सेसमध्ये आहे किंवा त्याचं वर्णन टेनिसनच्या प्रिन्सेसमध्ये आहे. बजाबा प्रधान यांना वाटलं की आमच्या भारतामध्ये सुद्धा महिलांची स्थिती जी आहे तर ती अतिशय वाईट आहे. केशवपणासारखी प्रथा असेल, सतीसारखी प्रथा असेल, बालविधवेचा प्रश्न असेल, स्त्रियांना दुय्यम लेखलं जात होतं तो प्रश्न असेल, अनेक प्रश्न या भारतामध्ये स्त्रीविषयक आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण इथल्या भारतातल्या स्त्रियांविषयी लेखन करत असताना कुठंतरी स्त्रीवादी भूमिकेतून, स्त्री उद्धाराच्या भूमिकेतून काहीतरी लिहिलं पाहिजे अशी एक भूमिका घेऊन त्यांनी इंदिरा नावाचं खंडकाव्य लिहिलं, ज्याच्यामधून इंदिरा ही स्वतंत्र विचाराची एक राजकन्या आहे आणि ज्या राजकन्येला असं वाटतं की स्त्री राज्य निर्माण झालं पाहिजे, स्त्रियांचं राज्य निर्माण झालं पाहिजे, स्त्रियावर होणारा अन्याय अत्याचार हा कमी झाला पाहिजे. याच्यासाठी या ठिकाणी इंदिरा नावाचं डॉक्टर कीर्तिकरांनी हे खंडकाव्य लिहिलं. पण इंदिरेच्या निमित्तानं स्त्री प्रश्नावर प्रकाश टाकण्याचं काम जरी कीर्तिकरांनी केलेलं असलं तर कथा जी दिसते आपल्याला त्यावरून मात्र डॉक्टर कीर्तिकर हे जुन्या नव्याच्या वादामध्ये फसलेले दिसतात. म्हणजे एकीकडं जरी नवीन विचार कीर्तिकरांनी डॉक्टर असल्यामुळं मांडले असले तरी सुद्धा कुठंतरी जुन्या विचाराशी फारकत त्यांना घेता आलेली नाही. कारण इंदिरा नावाच्या खंडकाव्यामध्ये जी इंदिरा नावाची राजकन्या आहे ती वडिलांना सांगते की माझं राज्य मला देऊन टाका माझ्या वाट्याचं, मला ते स्त्री राज्य बनवायचे ज्याच्यामध्ये सर्व लोक स्त्री असतील. आणि वडिलांनी ठरवलेला विवाह ती नाकारते, सोडून देते आणि स्वतःचं स्त्रियांचं एक राज्य निर्माण करते. स्त्री नावाची तिथं प्रधान बनवते सगळ्या स्त्रिया आणि त्यांचं राज्य स्त्री राज्य निर्माण करते. पण कालांतरानं एका ठिकाणी ती अचानकपणे नदीमध्ये पडते. एका लढाईमध्ये एक स्त्री तिला येऊन वाचवते. नदीमध्ये सुद्धा ती पडलेली असताना तिथून ती स्त्री तिला घेऊन घरी येते आणि घरी आल्याच्या नंतर तिच्या राज्यामध्ये येते, तिची सेवा करते. त्या इंदिरेला त्या स्त्रीबद्दल ममत्व वाटायला लागतं, खूप आदर वाटायला लागतो की माझा जीव वाचवला, माझ्यावर किती प्रेम करते वगैरे वगैरे. आणि मग शेवटी कळतं या खंडकाव्याच्या की ही स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून तो पुरुष आहे.
वेषांतर करून आलेला. आणि हा जो पुरुष आहे तर तो कोण आहे, तर इंदिरेच्या वडिलांनी ज्या राजकुमाराबरोबर इंदिरेचं लग्न लावलेलं आहे तो पुरुष स्त्रीचं रूप घेऊन इंदिरेच्या राज्यामध्ये इंदिरेला वाचवायला आलेला आहे. असं जेव्हा इंदिरेला कळतं तेव्हा ती सर्व राज्य वडिलांना परत करते आणि त्या राजकुमाराच्या घरी लग्न करून निघून जाते. म्हणजे जर आपण या खंडकाव्याचा शेवट बघितला तर आपल्याला असं कळेल की एकीकडे स्त्रीवादी विचार मांडणारी, स्त्रीच्या उद्धाराची भाषा करणारी इंदिरा मात्र शेवटला पुन्हा पारंपरिक व्यवस्थेकडे जाते. ती त्या राजकुमारासोबत संसार करण्यामध्ये किंवा राणी म्हणून राहण्यामध्येच धन्यता मानते. तर इथं कुठंतरी डॉक्टर कीर्तिकर शेवटला फसलेले दिसतात. पण त्या कालखंडामध्ये, ज्या कालखंडामध्ये स्त्रियांवर अन्याय अत्याचार व्हायचा, स्त्रियांचे विविध प्रश्न समाजामध्ये होते, त्या कालखंडामध्ये मात्र स्त्रियांच्या प्रश्नावर भाष्य करणारं एक चांगलं खंडकाव्य म्हणून इंदिरेकडे आपल्याला बघता येतं. तर हे तिसरं ग्रंथ ज्याला जे खंडकाव्य आहे. आणि चौथा आहे जो म्हणजे कुसुमांजली, जे विनाकाव्यावर लिहिलेलं आहे. इंग्रजीतले जे विनाकाव्य आहेत तर त्यांचं मराठीमध्ये भाषांतरण, रूपांतरण करण्याचं काम विष्णू मोरेश्वर महाजनी यांनी कुसुमांजली नावाच्या या ग्रंथातून केलेलं आहे, जे 1886ला लिहिला गेला. 1886ला विष्णू महाजनी यांनी कुसुमांजली लिहिला आणि इंग्रजीमध्ये जे गाजलेली विनाकाव्य होती तर ती मराठीमध्ये आणली. कोणाची विनाकाव्य होती? वर्ड्सवर्थ, सेले, किट्स, कोल्ड्रिच, वॉल्टर स्कॉट, ब्लेक यांची 41 विनाकाव्ये यांनी विष्णू महाजनी यांनी घेतली, तिचं मराठीमध्ये रूपांतरण केलं आणि त्या कवितांचं रूपांतरण करून एक ग्रंथ तयार केला ज्याचं नाव आहे कुसुमांजली. या ग्रंथाचा आपण जर बघितलं तर विष्णू महाजनी यांनी हे रूपांतर अतिशय अस्खलित खूप छान पद्धतीनं केलेलं आहे. अप्रतिम ज्याला रूपांतर म्हणता येईल असं हे रूपांतरण झालेलं आहे. त्यांनी जी भूमिका कवितेविषयी मांडलेली आहे तर त्या भूमिकेमधून सुद्धा त्यांचं कवितेविषयीचं जे प्रेम असेल, त्यांना जे कवितेचा अनुभव आहे, कलेचं जे कलाचातुर्य त्यांचं आहे हे त्यांच्या भूमिकेमधून दिसतं. सौंदर्यासह रूपांतर आणि भावार्थासह रूपांतर जे करणं गरजेचं असतं रूपांतरामध्ये, तर तशा पद्धतीचं रूपांतर हे कुसुमांजलीमध्ये या कवितांचं झालेलं आहे. म्हणजे इंग्रजीतली जी 41 विनाकाव्ये होती तर ती विनाकाव्ये मराठीमध्ये भाषांतरित रूपांतरित करण्याचं काम विष्णू महाजनी यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून केलं आणि ते खूप चांगल्या पद्धतीचं रूपांतरण झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं दैवसेनी असेल, राजा शिवाजी असेल, इंदिरा असेल, कुसुमांजली असेल, हे महत्त्वाचे ग्रंथ या कालखंडामध्ये लिहिले गेले. आधुनिक मराठी आधुनिक सुरुवात होण्याच्या अगोदर किंवा संक्रमण कालखंडामध्ये हे ग्रंथ अतिशय महत्त्वाचे आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मला वाटतं या 4 ग्रंथाविषयीची माहिती आपल्याला कळाली असेल. आपण या ठिकाणी थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून पुढचा भाग जो आहे तो घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.